तर आपण नसरापुरातल्या आरोपी संदर्भातील महत्त्वाची अपडेट पाहतोय। या दृश्यांमध्ये न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। नसरापुरातील 65 वर्षीय नराधम आरोपीला बाहेर आणण्यात आलेला आहे आणि तेव्हाची ही दृश्य अनेक नागरिकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे। तर आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आले। तेव्हाची दृश्य आपण ऐका ना, रोज उठून आहे ना एका मुलीवरती बलात्कार होतोय, बाईवर बलात्कार होतोय। नाही मॅडम, ऐका ना, ऐका ना, आम्ही कशासाठी मॅडम मी भाग लेडीज आहे। आपण माझ्यासाठी काय करत प्लीज ऐका ना, मला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, इथं प्रत्येक महिला एक आई आहे। रोज उठून 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या महिलेवरती बायकांवरती बलात्कार होत आहे। हे गृहमंत्री, हे पोलीस प्रशासन काय करतात? ह्या माझ्या बहिणीच्या भगिनीच्या अंगावरती खाकी वर्दी आहे। हा, ह्या खाकी वर्दीचा काय उपयोग? अभ्यास करून कमावली ना त्यांनी का नाही कमावली? हा, मग अशा प्रकारच्या गोष्टी करायच्यात का? मला पहिले एका महिन्याच्या आत त्याला फाशी झाली पाहिजे, नाहीतर आता आम्ही कायदा हातात घेणार। आता काय केलंय तुम्ही? आम्ही आता त्याला मुस्कळायचं होतं, आम्हाला जागेवर त्याला त्याच्या ताईला तारखेला चिमुकलेला न्याय द्यायचा होता। अजून किती सहन करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतायत मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत। प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत, स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का काम? हा, आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संतांचीच, सगळं त्यांचंच, न्याय मात्र जनतेला मिळत नाही। हा, आज बंधुभावाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतात, सगळं होतं, पण महिलांच्या बाबतीमध्ये न्याय देण्यासाठी हे सरकार असक्षम आहे, असक्षम आहे। नुसतं बोलून नाही द्या, कधी देणार? फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, सगळ्या ग्रामस्थांच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज जर ह्या माणसावरती 3 इथून मागे बलात्काराचे गुन्हे आहेत, तरी त्याला मोकाट सोडलाय। का सोडलाय? अजून कोणीतरी त्याच्या पुढे भक्षक व्हावा म्हणून? हा, हे सरकार जनतेच्या हिताचं नाहीये, हे जनतेची हेळसांड करणार आहे। आम्ही कुठल्याही सरकारबद्दल बोलतो म्हणजे ते आमचे मायबाप सरकार आहे म्हणून बोलत असतो, पण त्यांच्याकडनं जर न्यायच मिळत नसेल तर आमच्यासारख्या जनतेने काय करायचं? तर ही दृश्य आहेत भोरमधली, भोर न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।